हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। मयि स्थितो मदंगेषु स्वतंत्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्च स्वतंत्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः। स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनो वा कायवृत्तयः। ममेताः इति कर्तारम् उद्देशं च हरिं स्मरेत्। कृष्णो बलज्ञानकार्यो कृष्णारमणराजदो पुष्णीतां मम सद्बुद्धिं वृष्णिवासिष्ठवंशजो। लसतु श्रीमदानन्दतीर्थेन्दुर्नो हृदम्बरे यद्वचश्चन्द्रिका स्वान्तसन्तापं विनिकृन्तति। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्री सुधीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। समस्त आध्यात्मिक चिंतकांक सद्भक्तांक पुरुषोत्तम मासानिमित्त अधिक मासानिमित्त वंदन करत हरतपूर्वक स्वागत सुस्वागत करत अस। अधिक मास महत्व हायचे द्वितीय भागू तशी तांतू प्रथम भागांतू तुम्ही पुरा श्रोत्रवर्गानं उत्तम रीतीनं श्रवण केल्या अशें म्हणून लेखून द्वितीय भागू आज आरंभ करतस। तांतू प्रथम भागांतू आम्ही चिंतन केलेले विशयू अधिक मासू म्हळ्यार कसने, अधिक मासू केन्ना येता, ते अधिक मासांतू विशेष दान धर्म कसन करका हाजे पुरा एक चिंतन प्रथम भागांतू आम्ही केलेलं आस। तुम्ही पुरा श्रवण केल्या तशी आज आनी वपास आमकां एक अवकाश मेळ्ळा। अधिक मासाच्यो पुनवेचे एक पर्वकालू त्या पर्वकालारी अधिक मास महत्वाचे द्वितीय भागाचे चिंतन करच्याक आमी भायर सरले आसच। भगवान षडगुण ऐश्वर्य पूर्ण जावन आशिल्लो वेदव्यासदेव, ते वेदव्यासदेवान अनेक पुराण रचन केल्या। तांतू विशेष जावन 18 महापुराण 18 उपपुराण रचन करून जगत्याकची परमोपकार करून दिलेलो आसा। तसले ते भगवान वेदव्यास देवाले उपकारू तितले इतले म्हणून ऊह करच्याक साध्य ना। तांतू विशेष जावन आमकां तुमकां तागेले उपकारू उहा करच्याक जायना। तसले ते वेदव्यासान आमकां एक उत्तम एक उपकार करून दिलेलो आसा। तशी ते वेदव्यासाले एक 18 पुराणां भितरी विशेष जावन तो व्हडलो एक महनीय म्हणून घेतिल्लो आसा। तसले पुराणां भितरी आनीक एक विशिश्ट पुराण नारद पुराण म्हूण। ते नारद पुराणांतू ताणें विशेष अधिक मासाचे बद्दल चिंतन केलेलं आसा। पळयाची जगन नियामक म्हणून घेतिल्लो, आमकां जगश्रेष्ठ गुरू म्हणून घेतिल्लो वेदव्यासाक साक्षात जगत चतुर्मुख ब्रह्मदेवा पासून तागेले उपकारू एक गणन करच्या जायना म्हणून घेवन वाक्य सांगता। इतले न्ही, जगत जननी जावन आशिल्ली महालक्ष्मी तांकां प्राप्त करून घेतिल्ली तसले आवसुती चतुर्मुख ब्रह्मदेवाल आवसू नित्यमुक्ता अप्राकृत प्राय जावन आशिल्ली तिका बरें परमात्माले अनंत उपकारू स्मरण करच्याक साध्य जायना अशें म्हणून आमकां सांगता। तशें आसतना असल पुरा विशेष शास्त्र चिंतन करता आसतना अत्यंत पामर जावन आशिल्ले अत्यंत नीच जावन आशिल्ले आमकां ते भगवंताले कितले उपकारू स्मरण करच्या साध्य आसा। तसल तें भगवान वेदव्यासदेवान प्रथम जावन महाभारत रचन केले, ताजे नंतर ब्रह्मसूत्र रचन केले। तशी मुखारी वेदाचो विभाग केलो आनी 18 पुराण रचन करून दिले।
इतले नेशी अनेक स्मृती रचन कोरनू आमकां परमोपकारू वेदव्यास देवान केलेलस. तसल ते वेदव्यासाले उपकार इतले तितले म्हणून आमकां स्मरण करच्याक साध्य ना. तशें आसतना ते वेदव्यास देवाले आमी एक विशेष उडगास करून अधिक मासा बद्दल चिंतन करच्याक प्रयत्न करुया. पळयाची भगवंतान विंगविंगड पुराणांतू विंगविंगड मास महात्म्य सांगिलस. तांतू चैत्र मास महात्म्य, वैशाख मास महात्म्य इत्यादी 12 मासाक वरे 12 मासाचे महात्म्य भगवंतान थंय थंय सांगिलस. तसले 12 मास जात आसतना मध्य येवचे तसले आया मासांतू करचे तसले खंयचे एक व्रत केल्यार श्रेष्ठ, आया मासांतू खंयचे एक नियम केल्यार श्रेष्ठ, स्नान कशी कोरका, आया मासांतू जावचे तसले स्नानाचे एक वैशिष्ट्य, दानाचे एक वैशिष्ट्य, दानाचे विशेष जावन यज्ञाचे वैशिष्ट्य हो पुरा विशय तांणी विशेष रितीन निरूपण करून आया मासाचे अभिमानी देवताक प्रीती जावची तसले योग्य जावचे तसले कर्म खंयचे अशी ताजे विवरणा पुरा तांगेल पुराणांतू तांणी मस्त सुंदर जावन वर्णन करून आमगेल वैरी परमोपकार केलेलस. तें कर्म केलेल निमित्त आमी आमगेल पुरा पाप काण घेवेत. कशी म्हण विचारच्या गेल्यार तांणी सांगल्या म्हणकेची आया मासाचें एक कर्माचरण केलेल तेन्ना भगवान वेदव्यास देवान पुराणांत कशें सांगल्या त्या प्रकार आया मासाचे धर्म आमी केलेल तेन्ना स्वतः भगवंतूची ते मासाभिमानीन तूं उरनू स्वतः तोची राबून घेनू ते मासान तूं व्रत कशी करका म्हळ्यार कशी खंयचे खंयचे रीती आस नीती आस दान धर्म पुरा कशी आस ते पुरा भगवंत तोची स्वतः राबून घेनू आमगेल हातान करून घेतके. एक रुपारी आमगेल हातू उरता, आनेक रुपार आमकां सांगून दिता, तशींच आमगेल हातू पुरा नमने शक्ती भोरनू ते आमी कोण भक्त परिपालन करता तागेल पुरा पाप परिहार करता भगवंतू तोची एक रुपार सांगता, आनेक रुपार आमगेलांत बसून हें पुरा करून घेता. तसल ते वेदव्यासाल स्मरण इतले की तितले कितले सांगल्यार वरी न्हू प्रोची तागेले उपकारू आमगेले वयर अनंत आसचे. तशें आसतना ताणें इतले पुरा पुराण असल पुरा बरोवन घेवन आमगेले वयरी अनंत उपकार केल्या. विशेष सांगता जाल्यार ताणें एकादशीचे व्रत कशी करता हाजे बद्दल सविस्तार जावन पुरा पुराणांतू सांगिलस. भगवंतान पुरा मासाचे निरूपणां केल्ल्या म्हणकेची हें पुरुषोत्तम मासाची श्रेष्ठता नारद पुराणां भितरी विशेष जावन सांगिलस. ते कसने म्हणून विचारच्या गेल्यार अधिक मासांतू मनुष्यान अत्यंत सान होड तें एक दान धर्म केल्यार ताका अधिक पुण्य आस असल पुरा विस्तार जावन आशिल्लो विशय अधिक मासाच्यो आमकां नारद पुराणांत पळोवच्या मेळटा. विशेष जावन सांगता जाल्यार हें नारद पुराण सात्विक पुराण खंय अत्यंत सात्विक पुराण. हाजे प्रति एक श्लोक चिंतन करका म्हूण हांवें लेखिले जाल्यार अधिक मासांतूची हें समग्र जावन आशिल्लें तसलें पुरुषोत्तम मासाचें महत्व आमी कळून घेवका जाल्यार ताजी एक प्रति एक श्लोका चिंतन असंभव जावन आसा चिंतन करच्याक. तशें आसतना पळयाची आश्वयुज मासू हें वर्ष अधिक मास जावन आश्वयुज मास शार्वरी संवत्सरांतू दिसून आयिल्लो. हे संदर्भांतू शास्त्र आमकां कसन सांगता की म्हळ्यार आमी हे मासान कसन करका कसन करच्या ना म्हणील सांगचे चिंतनाची हे मूल चिंतनेचे उद्देश जावन घेवन आसा. पळयाची सुर्याले संक्रमण म्हणून म्हणटाच. सुर्यान पांय दवरच्यो म्हूण आमी आनीक भाशेन म्हणटाच. सुर्यान पांय दवरलो म्हळ्यार सूर्य संक्रमण जाता म्हूण. खंयच्या म्हयन्यान तूं सूर्य पांय दवरना म्हळ्यार सूर्य संक्रमण जायना म्हूण. तसल मासाक आमी उपनयन विवाह अथवा विशेष जावन षोडश संस्कारू ते मासांतू करच्याक योग्य न्हय म्हणून म्हणून घेता. सोडाची तशें जावन हें नाका म्हणलेल उद्देशान हे मासाक मलयुक्त मास दोश
युक्त मास अथवा दूषित मास धूर्च मासू मलमासू अशी म्हणून पुरा ताका आपयल्या. जाल्यार वास्तवीक जावन शास्त्राचे आंतर्य आमी चिंतन करचे गेल्यार हे अधिक मासांतू आमी करचे तसले सान होड कर्म ते केल्ली निमित्ताचे फल विंगड 93 म्हयन्यांतू कितले केल्यार बरें हे एक अधिक मासांत केल्यार अधिक पुण्य मेळटा अशें म्हणून सांगता. त्या देखून हे मासाकची तितले एक महत्व दिल्या. ते कसं न्ही म्हणून विचारचे गेल्यार विंगड खंयचेय मासांतू तुमी कितलेचे उपवास करच्या पुरो, कितले एकादशी करा अथवा कितलेचे मंत्र जप करा अथवा कितलेचे गुरु सेवा करा अथवा गुरु शुश्रूष करा अथवा एक कसनेच एक सशास्त्र अध्ययन करा, भगवत कैंकर्य उरच्या पुरो, अनेक दान धर्मादी उरच्या पुरो अथवा एक तीर्थक्षेत्र संदर्शन उरच्या पुरो. म्हळ्यार तीर्थक्षेत्राक संदर्शन करून भगवंताले दर्शन घेवचें. हें कसनेच बरें केल्यार बरें अधिक मासांतू हें कोण करता तें विंगड 93 म्हयन्यांतू केल्यार बरें चड फल हें अधिक मासां भितर मेळटा म्हणून कळटा. तितले विशिश्ट जावन आशिल्लो तसलो मासू हो अधिक मासू. ते अधिक मास जाल्ले निमित्त अधिक पुण्य हाण दिवं तसलो मासू हो जाल्ले कारणान हाका अधिक मासू म्हूण आपयल्या. विंगड 93 म्हयन्यांतू आमी कसन करताची तें एकू म्हयन्या भितर आमकां पुण्य मेळटा काय. त्या देखून हाका शास्त्रज्ञ लोकान संप्रदायस्थ लोकान हे म्हयन्याक मस्त महत्व दिलेलें आसा. तशें हें अधिक मासा बद्दल सांगचे गेल्यार हो अधिक मासू म्हणून हाका अनेक रितीन मलमासू म्हणून म्हणलेलो आसा, पुरुषोत्तम मासू म्हणून म्हणटात. कित्याक म्हणून म्हळ्यार पुरुष म्हळ्यार कसं न्ही म्हणून विचारचे गेल्यार पुरुष म्हळ्यार देवता काय. कोण आमगेले देहांत वास करता तसले देवते आसा तांकां पुरा लोकांक पुरुष म्हणून म्हणटा की. तसलो तो पुरुषोत्तम पुरुशांतू उत्तम तो पुरुषोत्तम म्हणून. आनीक सांगता जाल्यार पुरा लोकांक ना उत्तम जावन आशिल्लो अधिक जावन आशिल्लो तो परमात्मा. तसले पुरा लोकांक ना अधिक जावन आशिल्ले परमात्माले अभिमानी देवता भितर उरता आशिल्ले मुख्य प्राण देवाले धनी जावन आशिल्लो तो पुरुषोत्तम जाल्ले देखून हाका पुरुषोत्तम मास म्हणून संप्रदाय जनान आपयल्या. तशेंच पळयाची पुरुशां भितर उत्तम म्हणून म्हळें उट्टू लोकांत उरतलो होची न्हय. त्या देखून हे मासाक नियामक अभिमानी जावन आशिल्लो मुख्य प्राण देवाल भितर उरलो देखून हाका पुरुषोत्तम म्हणून पुरा लोकांक आपयलो आसा. सम अधिक मासांतू कसन कोरका म्हूण म्हळ्यार पुरुषोत्तम रूपी चिंतन कोरका के, पुरुषोत्तम रूपी आराधन करका हें अधिक मासांतू म्हणून म्हणटात. कसं न्ही म्हणून विचारचे गेल्यार पळयाची 93 संख्ये हे मासाक विशेश जावन दिलेली आसा. कित्यागोस्कर म्हणून विचारचे गेल्यार प्रति 93 म्हयन्याक एक पटी येता हो मास. विंगड 93 म्हयन्यांत आमी कसन पुरा करताची तें एकूची फल एकू साधना हें आमी एकू म्हयन्या भितर करून घेवत काय. इतले न्ही 93 म्हयन्याचे 93 देवतेक उडगास करून 93 भगवत रूप आमी चिंतन करीत काय. तशें जाल्यार तुमी विचारच्या पुरो 93 भगवत रूप खंयचें हें, 93 देवता खंयचें हें अशें म्हणून तुमकां प्रश्न येवच्या पुरो. तशें जावन घे न्हू आज आमी फस्ट भगवत रूप चिंतन करुया. अधिक मासांतू 93 संख्येक मस्त प्राधान्य दिलेलें आसा. प्रथम भागांतू तुमकां हांवें 93 संख्येचे अपूपदान करका म्हणून सांगिल्लें. कितलेकी लोकांना अपूपदान केल्या आनी कितलेकी लोकांक तें शक्य जायना जाल्यार पासून प्रतिनित्य 93 प्रदक्षिण वरें घालताचे अथवा 93 संख्येचे दान धर्म इत्यादी करतात. तर जाल्यार ते 93 देवते खंयचे म्हणलें सहज जावन हे मासाचें व्रत आचरण करतले लोकांक संशय म्हणलेलो येता अथवा प्रश्न म्हणलेलो येता. तशी आज आमी हे 93 देवते कोण ताजे बद्दल चिंतन करच्याक प्रयत्न करया. 93 देवते भितर आशिल्ले तसले भगवत रूप ते भगवंताले अनुग्रहान आमकां विशेश जावन आज अर्थ करून घेवच्याक एक समय मेळिल्लो आसा. कोण ते 93 देवते म्हणून विचारचे गेल्यार पळयाची तांतू प्रथम अष्टवसू म्हळ्यार 8 वसू. तशींच एकादश रुद्र म्हणून म्हळ्यार 11 11 रुद्र म्हणून 11 + 8 19 जाले. तशींच द्वादशादित्य म्हणून म्हळ्यार 12 आदित्य 11 8 19 आनी 12 31 जाले. आनी उरलेले 2
म्हणून विचारच्या गेल्यार एकलो प्रजापती आनी एकलो वशटकारू म्हणून घेवन अशी हे 93 देवता हे 93 देवते भितरी आशिल्ले तसले भगवद रूप चिंतन करूनची आमी प्रतिनित्य दान धर्मादी करका अशें म्हणून घेवन नारद पुराणा भितरी उल्लेख आसा. ताजे जाल्यार अष्टवसू म्हणून म्हळें ते अष्टवसू कोण कोण म्हणल्यार तुमकां एक प्रश्न येवच्या पुरो ताजें नांव पसून हांगा सांगच्याक इच्छा पावता. अष्टवसू कोण म्हणून विचारच्या गेल्यार द्रोण, ध्रुव, दोश, अर्क, अग्नी, द्यू, प्राण, विभावसू हे 8 हांकां अष्टवसू म्हणून म्हणटात. तदनंतर एकादश रुद्र म्हळ्यार कोण म्हणून तुमी विचारच्या पुरो भीम, रैवत, ओज, अजैकपात, महान, बहुरूप, भव, वामदेव, उग्र, शाकपी, अहिर्बुज्ञ हे पुरा एकादश रुद्र म्हणून घेतात. तशें जाल्यार द्वादशादित्य म्हणल्यार कोण तांगेलें नांव कसं न्ही म्हणून तुमी विचारच्या पुरो ताजे बद्दल सांगता. विवस्वान, अर्यमा, पूषा, त्वष्ट्र, सविता, भग, धाता तशींच पर्जन्य, वरुण, मित्र, शक्र आनी उरुक्रम हे द्वादशादित्य काही हांगेल उट्टूची प्रजापती आनी वशटकार म्हणून अशी 93 देवतेंतू उर्चित असले भगवत रूप क्रम जावन तो श्लोक रुपार सांगता. आता हे हांव सांगिल्लें पुरा ते देवाल नांव तांगेल अंतर्गत भगवत रूप आनी उपास 93 आसा खंय. कोण प्रतिनित्य दान करता आसतना हे 93 देवतेल नांव घेवन तांगेल अंतर्गत भगवत रूपाल नामस्मरण करून दान करता, अपूप दान करता अथवा दीप दान करता अथवा 93 प्रदक्षिण घालता तांकां विशेष पुण्य आसा म्हणून घेवन मुखावेल श्लोकां भितर आमकां कळटा. ते कसं न्ही ते भगवत रूप चिंतन कशी करता म्हणून पळयाची. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं हरिं कृष्णं अदोक्षजं केशवं माधवं रामं अच्युतं पुरुषोत्तमं गोविंदं वामनं श्रीशं श्रीकंठं विश्वसाक्षिणं नारायणं मधुरिपं अनिरुद्धं त्रिविक्रमं वासुदेवं जगद्योनिं अनंतं शेषशायिनं संकर्षणं च प्रद्युम्नं दैत्यारिं विश्वतोमुखं जनार्दनं धरावासं दामोदरं अघार्धनं श्रीपतिं च 33 उद्दिश्य प्रतिनामभिः मंत्रे रेतैषयो दध्यात् 33 अपूपकम्. पळयाची हांगा तो 33 अपूपक म्हणून पासून म्हणटा पाठांतर भेदान पासूनची 33 प्रदक्षिणम म्हणून पासून सांगल्या. अपूप दिवच्याक ताका शक्य जायना जाल्यार हें कोण अनुसंधान करून 93 प्रदक्षिण घालता ताजेन मुखार कसं न्ही मेळटा म्हणून सांगता. प्राप्नोति विपुलां लक्ष्मीं पुत्र पौत्रादि संततीं. पळयाचें हें श्लोकाचें अनुसंधान करून कोण प्रतिनित्य देवाक 93 प्रदक्षिण घालता. सगळे म्हयने जालना एक दिवस पुणी हें देवाले एक श्लोक अनुसंधान करून देवाक 93 प्रदक्षिण घालता तागेले सर्व नमनेचे इच्छा परिपूर्ण जाता खंय. तशीं ते 93 अष्टवसू भितरी 8 ताजे भगवत रूप खंयचे म्हणून विचारचे गेल्यार ते अष्टवसूंतू विष्णू, जिष्णू, महाविष्णू, हरी, कृष्ण आनी अदोक्षजू, केशव, माधव हे तांगेल अष्टवसून तू 8 भगवत रूप चिंतन करून आमी दान करपाक. तशी एकादश रुद्रां भितरी रामू, अच्युतू, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकंठ, विश्वसाक्षी, नारायण, मधुरिप आणि अनिरुद्ध म्हणून एकादश रुद्रा अंतर्गत मुख्य प्राणांतर्गत हे मुख्य भगवत रूप चिंतन करपाक. तशींच द्वादशादित्यां भितरी त्रिविक्रमू, वासुदेव, जगद्योनी, अनंत तशींच शेषशायी, संकर्षणू, प्रद्युम्न, दैत्यारी, विश्वतोमुख, जनार्दन, धरावासू आणि दामोदर हे 12 लोकाले भगवत रूप चिंतन करून द्वादशादित्याल विशेष आराधन करपाक. तशींच पळयाची प्रजापतीक अघा म्हणून अघार्धन म्हणून सांगिल्लें आसा. वशटकाराक श्रीपती म्हणून चिंतन करून 33 उद्दिश्य प्रतिनामभिः पळय हें ते 93 देवाल उडगास करून कोण प्रत्येक नांव अनुसंधान करताची तांकां कसं मेळटा. मंत्रे रेतैषयो दध्यात हे मंत्र पुरस्तर जावन कोण तांकां दान करता प्रदक्षिण घालता
त्रयस्त्रिंशद अपूपकम 33 ಸಂಖ್ಯೆಯ ಅಪೂಪದಾನ करता ಅಥವಾ त्रयस्त्रिंशद प्रदक्षिणम कोण 33 प्रदक्षिण घालता देव आम्ही कसं नाही केल्यार दवरंगे ना मनुष्यान मात्र दवरंगे येवचे तशी तो आता कहें अशी अनुसंधान केल्यार कसं दिता म्हणून विचारच्या गेल्यार प्राप्नोती विपुलाम लक्ष्मीम कोण सगळेच अधिक मासांतू हे 33 देवतेले रूप अनुसंधान करून प्रतिनित्य दान धर्म करता प्राप्नोती विपुलाम लक्ष्मीम कहें ताका मस्त लक्ष्मी तो महाभगवंतू परमात्मू पुरुषोत्तमू अनुग्रह करत कहें तशींची पुत्र पौत्रादि संतती कोणाल घरल्याक पुत्र ना तांकां उत्तम पुत्र अनुग्रह करत कहें पौत्र पुत्र पौत्र तशींची संतती कोणाक संतती ना तांकां उत्तम संतती अनुग्रह करत कहें ते देखून पळयाची आमकां मनुष्य जन्म मस्त अपरूपान मेळ्या दुर्लभम मानुषम जन्म म्हणून म्हळ्या देवाल अनुग्रहान आमकां मनुष्य जन्म मस्त मेळिल्लो आसा ते देखून हे मनुष्य जन्माचे सदुपयोग करून घेवकावे देवान आमकां अमूल्य जावन शित असले इंद्रियाचे अनुग्रह केल्या के प्रत्येक इंद्रिय वरें मस्त महत्व दिल्या त्या इंद्रियान तू देवान एक पाय दिवन आमकां व्हड एक अनुग्रह केल्या ते देवान दिलेले पायू सार्थक करून घेवका जाल्यार असले पुरुषोत्तम मासान तू देवस्थाना येता आसतना आमी पादयात्रा करून घेवन येवका के ते सोडून घेवन वाहनार येवचे अशी कसं नाही करना अशीची पाययाक देवान दिल्लेले एक अमूल्य कोडुगे म्हूण लेखून घेवन देवस्थाना येता आसतना पादयात्रे करून आयल्यार ताका व्हड महापुण्य मेळत के कडे पक्ष देवस्थाना भितर आयले तेन्ना ते क्षेत्रां भितर पुणी चमकून येवका के चमकून आयले जेन्ना देवाक पांया मुखांतर प्रदक्षिण घालका के एक नमस्कार घालका के ते नमस्कार घाल्यार मस्त पुण्य असं म्हणून घेवन श्रुती वाक्य सांगता एकोपि कृष्णस्य सकृत् प्रणामो दशाश्वमेधाव भ्रतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्मः कृष्ण प्रणामो न पुनर्भवाय पळयाची कितले एक सुंदर एक श्लोक प्रदक्षिण नमस्काराबद्दल सांगता त्यावर तुमकां सांगलें मू ते 33 देवाल अनुसंधान करून कोण 33 प्रदक्षिण घालता तांकां पुराण मनीस देव अनुग्रह करता म्हणून तशी हांगा प्रदक्षिणेक नमस्काराक देवान कितले एक महत्व दिला पळयाची अश्वमेध याग म्हणून म्हणटा तो हांगा आयच्या काळांत तूं कलियुगा भितर अश्वमेध याग करच्या साध्य ना कित्याक म्हणून म्हळ्यार पळयाची एक सहज जावन एक पवमान होम करता म्हळ्यारच आमकां आयच्या काळां भितर करच्या जायना कित्याक खंयच्यान तूं आमकां शुद्धी मेळिल्ली मेळना मंत्रांत शुद्धी आसवे द्रव्यांत शुद्धी आसवे पुरा कडेन अशुद्ध द्रव्य पुणी शुद्ध रुपार मेळतवे ना मंत्र पुणी शुद्ध रुपान सांगचे जातवे ना प्रत्येकाक आमकां आयचे कलियुगा भितर पुरा मस्त कश्ट जावन आसा तशें आसतना तो कसन सांगता मनुष्य जन्म आयलो तेन्ना हें अश्वमेध याग करचें तसलें एक उत्तम एक संदी तुमकां मेळटा म्हणटा केन्ना असल पुरुषोत्तम मास आयलो तेन्ना पुणी तुमगेली इंद्रिया वयरी एक ಒತ್ತಡ घालून घेवन इंद्रिय निग्रह करून देवाल सुतू प्रदक्षिण घाल्यार एक प्रदक्षिण घाल्यार एक नाही 2 प्रदक्षिण घाल्यार नाही 10 प्रदक्षिण घाल्यार पासून दशाश्वमेधेन भ्रतेन तुल्यः खंय देवा एक प्रदक्षिण घाल्यार पुरो कृष्णा एक नमस्कार केल्यार पुरो एक नाही 2 नाही 3 नाही 10 अश्वमेध याग केलेले तितलं पुण्य मेळत खंय पळय कितले सुलभ उपाय देवान आमकां करून दिल्या ते केवल मनुष्य जन्मा भितर मात्र साध्य खंय कसल्याक देवान अमूल्य जावन आशिल्ले तसले इंद्रिय मेळिल्ले मनुष्याक दिल्या त्या सोडून आमी ताजे दुरुपयोग करताचे देवान मनुष्य जन्म दिवनूची अज्ञान मिळेल आमगेले माथ्यां भितर भोरनू आमी प्रदक्षिण कित्याक घालका आमकां घाल्यार कसं मेळटा म्हणून अशें आमी पुरा आमगेले एक महत्वाचे समय व्यर्थ करता आसचे त्या देखून आमी किंचित वरें हें समय व्यर्थ करना अशी पुरुषोत्तम मासाचे प्रत्येक दिवस वरें एक क्षण वरें भगवंताल स्मरणेन तूं भगवंताल आराधने भितर घालका म्हणून सांगता कित्याक म्हणून म्हळ्यार दशाश्वमेधी पुनरेति जन्मः पळयाची मनुष्य जन्मा भितर एकूपटी एक अश्वमेध याग करचे जाताले 10 अश्वमेध याग करका म्हळ्यार मनुष्यान पुनः जन्म घेवन येवका तेन्ना मात्र अश्वमेध याग करचे जाता म्हणटा देखून कृष्ण प्रणामो न पुनर्भवाय त्यांची तुम्ही कृष्णाक एक नमस्कार करून एक प्रदक्षिण घाल्यार आनी वापस तुमकां हे मनुष्य जन्म मेळिल्ले प्राप्त जायना वैकुंठ लोक मेळिल्ले प्राप्त जाता मोक्ष मेळिल्ले मेळटा म्हणून म्हणटा त्या सोडून आमी पुरा कसन करता आसची आयच्या कालमानान तूं आमगेले हे समय कसं असं व्यर्थ काडता आसचे त्या देखून देव कसन करता तसवें तुका
आपण इतले बरे जावन आशिल्ले तसले इंद्रिय दिले तांतू बरे करून पांय दिले ते पांय दिलेले आसतना पुरुषोत्तम मास येयले तेन्ना तुवें प्रदक्षिण घालना नवे राब तुका शिकयता म्हूण गे न्हू देव आनी उपास ताका मुखावेल जन्मा भितर मनुष्य जन्म दिता काय कसल खातीर मनुष्य जन्म दिता म्हूण मुखार पळया अथवा योग वसात तो मनुष्य जन्मा भितर जन्म आयलो म्हूण लेख्या तेन्ना ताका देव कसन करता एक विंगड खंयकी एक सिटी भितरी ते मनुष्याक जन्माक घालता बेंगलोर म्हणलें तसले सिटी भितर ते सिटी भितर खंयकी एक वयरी एक घर बांदून दिवता तसलो अवकाश कोण दिता काय ते घर बांदका म्हळ्यार पळय बेंगलोर सिटी भितरी जाग म्हणलें ताजे अभाव मस्त आसा हांगा अशी घर बांदका हांगा अशी करका म्हळ्यार जायना कित्याक म्हळ्यार जाग सान आशिल्ली देखून आशिल्ल्यान भितरच आमी एडजस्ट करून घर बांदका पडटा ताका आयचे कालमानाचे इंजिनियर कसन प्लॅन काडता म्हळ्यार पिल्लर्स दिवन गे न्हू सुतूची मेटल करता काय म्हळ्यार कसं न्ही सुत्त घालून ताणें घरा वयर वचका म्हूण हाजे अर्थ कसो न्ही म्हूण विचारचें गेल्यार तिन्नी माळ्या वयर तागेलें घर उरता म्हूण घेवन ताका समजावन खांब दवरता काय खांब्याक सुत्त घालून मेट्टा सुत्त घालून घेवन ताणें तिन्नी माळ्यार वचका कित्याक देवान पांय दिले तेन्ना गेल्ल्या जन्मा भितरी तूं देवाक प्रदक्षिण घालना म्हळ्या खातीर देव तुगेल्या घराक तूं प्रदक्षिण घालचें तशें जावो म्हूण गे न्हू देवान ताका तिन्नी माळ्यार रावची तशी ताका अवकाश करून दिलो तशी प्रतिनित्य तागेलें काम करून घरा वयर वता आसतना सुत्त घालून मेटल चोडून खांब्याक सुत्त घालून गे न्हू तागेल्या घरा वता तो गोदवता तशींच सुत्त घालता खांब्याक सुत्त घालून घरा तो घुलता अशी प्रति दिवस सुत्त घालून एक दिवस कडे कालारी तागेल्या माथ्याक सुत्त येवन वयतुल्यान तो पळोवन तागेल्या घरा भितर पडता असल स्थिती कोणाक येवच्या ना त्यांची देवान ताका उत्तम पांय दिवन उत्तम इंद्रिय अनुग्रह करून मनुष्य जन्म दिलेलो तेन्ना ताणें ताजे दुरुपयोग घेवन देवा प्रदक्षिण घालना त्या देखून देवान कसन केलें मुखावेल जन्मान तूं त्यांची रुपारी तागेल्या घरा भितरीच ताणें प्रदक्षिण घाल तशी ताका शिक्षा दिवन घेवन थंय ताका पडचे तशीच एक देवान शिक्षा दिली तशी देव आमी कसलेंय करना जाल्यार पासून आमगेल्या अनेक वांट्यान आमगेल्या हातान तशी वायट जावं तशें आमकां करून घेवन ताजी एक शिक्षा म्हणलेली दिता तसले एक पुरुषोत्तम मासू 93 महिन्या एक पटी आमकां मेळिल्लो आसा आज ही पुन्हा इतले दिवस पासून 15 दिवस जावन गेले तशी तुमी पुरा लोकांनी इतले दिवस पासून दान धर्म केल्या म्हूण हांव लेखता जाल्यार कोण केलें ना तांणी हें द्वितीय उपन्यास मालिका आयकून घेवन कसन सांगिल्लें आसा प्रदक्षिणे महत्व 33 संख्ये बद्दल कसन सांगिल्लें आसा तें मनन करून घेवन आनी 15 दिवस व्यर्थ करना अशीची प्रतिनित्य प्रातः कालार उठान घेवन करचें तसलें दान धर्म अनुष्ठान संध्या तप तशें हें पुरा करून घेवन तुमगेलें जीवन कृतार्थ करून घेया आनी सांगचें म्हळ्यार मुखावेल भाग पासून समय अवकाश म्हळ्यार चिंतन करता म्हूण केल्या तें मुखावेले भागां भितरी अधिक मासान तूं स्नान कशें करता अथवा दान खंयचें करता कसल करता ते केल्यार ताजे अधिकारी कोण हाजे बद्दल चिंतन करता अशें म्हूण हांव लेखिल्लो आसा अवकाश म्हळ्यार खंडीत जावन घेवन मुखावेल भाग चिंतन करता तशें आज एक देवान कसन की एक अनुग्रह करून अधिक मास महत्वाचे एक किंचित रुपारी द्वितीय भाग चिंतन करच्याक म्हाका एक अनुग्रह केलेलो आसा म्हाका विधी दिलेले गुरूंक स्वरूप उद्धारक जाल्ले समस्त गुरूंक उडगास करून यथाशक्ती यथामती हांगा अधिक मासा चिंतन हांगा समाप्ती करता हरये नमः श्री कृष्णाय नमः।